गोरखनाथ दिगारकर डीप मध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच आपल्या संघाची तब्बल 2 धावा वाचवल्या गेल्या आहेत. गुड फिल्डिंग. दोन धावेने संघाचं खातं गोलचं स्वतःचं खातं गोलतोय फलंदाज संदीप पटेल. राजेंद्र बंधारे पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटची कडा झेल आहे आणि एकनाथ बजागे कुठलीही चूक करत नाही. फलंदाज फेल होतोय. संदीप पाटील इज द बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केले होते राजेंद्र भंडारी याने. तदनंतर मात्र चांगला आउट स्विंगर चेंडू टाकला आणि त्याच्यामुळेच बॅटची कळा घेऊन चेंडू शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने सरळ हातामध्ये विसवला आणि पहिला गडी बाद होते सावंदी स्पोर्ट्स सावंदी संघाचा. नवीन फलंदाज रमेश भोर येतोय. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे सावंदी स्पोर्ट्स सावंदी संघाचा. यावेळेस स्लॉकशिप लगावलाय. दुरून क्षेत्ररक्षक ते गोरखनाथ दिगाडकर. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावा वाचवल्यात. नक्कीच टाळ्यांच्या खरकडाने त्यांचं अभिवादन केलं जाते. 2 धावफलक पुढे सरसावतोय. 4 धावा खूपच पाठीराखे दिसतात या मैदानावरतीच. मैदानाच्या चहू बाजूने आपण पाहू शकता किरवली संघाचे प्रेक्षक आहेत, पाठीराखे आहेत. यावेळेस चांगला कटर बीट होते फलंदाज. बाकीचे कार्य यष्टरक्षक पूर्ण करते. डॉट बॉल. भंडारी पुन्हा एकदा टर्न होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. पाहूया काय घडलंय नेमकं. आणि फलंदाज सुरक्षित. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या 1-5. नक्कीच येणाऱ्या फलंदाजामध्ये या असोसिएशन मधील टॉप 2चा बॅट्समन बाकी आहे. विश्वास पाटील याचं येणं बाकी आहे. नंबर 2 वरती रँक करतोय बॅटरमध्ये विश्वास पाटील. यावेळेस पुढे सरसावत फटका केलाय. ओ हो चांगला प्रयत्न आपण पाहिला. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फंबलिंग होते गोरखनाथ दिगाडकर कडून. नक्कीच 3 धावा पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु लढाई जी आहे ती आत्ता खरी सुरू होणार आहे. कारण समोर फलंदाज विश्वास पाटील. हो चांगला चेंडू आणि तेवढा चांगला फटका खोदून काढला अक्षरशः. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच 1 धाव मला वाटतं असं खर्च फुकटमध्ये दिले. कारण गोलंदाजी एंडला जर चेंडू फेकला असता तर नक्कीच धावचीत स्वरूपात फलंदाज बाद झाला असता.
दरम्यान 2 धावा पूर्ण, 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 10 धावा आपण पाहू शकता धावफलकावरती. चला स्पीडअप करा किरवली संघ. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, परंतु काही कारणास्तव षटके मात्र कमी करण्यात आलेली आहेत वेले अभावी. ओहो, अजून एक आणखी दर्जेदार चेंडू. भंडारी येतो चेंडूवरती. ओहो, दर्जेदार क्षेत्ररक्षण. फेकी मात्र थोडीशी संत येते आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. चांगली फलंदाजी आपण पाहतो विश्वास पाटील याची, कारण त्याच्या समोर चेंडू सुद्धा चांगले हाताळले जातात. मनोहर बजागे याच्याकडून मोठे फटके मारू देत नाही. ग्राउंड शॉट खेळतो विश्वास पाटील आतापर्यंत. यावेळेस नक्कीच गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. गणेश बजागे आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं तिसऱ्यांदा बॅक टू बॅक या 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच लगातार 3 चेंडूवरती दुहेरी धाव घेतलेली आहे विश्वास पाटील यांनी. यावेळेस नक्कीच स्कूप खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फिल्टर करतो काय, चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला नाही अगोदर. थोडासा लेट चेंडू उचलला आणि फेकला. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. दोनने धावफलक पुढे सरसावते. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहत आहोत सामना क्वार्टर फायनल. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहत आहोत. यावेळेस नक्कीच मिस टाइम फटका आहे. चेंडू ते पॉईंटच्या दिशेने. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 17 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहत आहोत जय सावदेव चषक 2026 आयोजक ओरिजिनल 40+ जय सावदेव स्पोर्ट्स किरवली. यावेळेस मात्र नक्कीच कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने फलंदाज विश्वास पाटील याने स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवलेली आहे. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 17 धावा. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मला वाटतं बिलकुल GD गोरखनाथ दिगाडकर येत आहेत. त्यांच्यासमोर सुद्धा कडवं आव्हान असणार आहे विश्वास पाटील याचं. नक्कीच विश्वास पाटील यांनी मला वाटतं मागील षटकामध्ये तब्बल 4 वेळेला दुहेरी धावा घेतल्या आहेत. थोडीशी दमछाक त्यांची सुद्धा झाली असेलच. तर गोरखनाथ दिगाडकर शेवटच्या स्लॉग आणि हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फुलटॉस, मिस टाइम फटका. विनोद लेफ्टी झेल खाली आणि अतिशय सुंदर झेल. फलंदाज फेल. मोठा मासा गाळायला लागतोय. देव मासा, शार्क मासा गाळायला लागतोय. विश्वास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
पुन्हा एकदा विनोद लेफ्टी सज्ज आहे, कुठलीही चुकी नाही करत आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच पाहुण्यांचे आगमन होते, ज्या मान्यवरांची आम्ही नक्कीच वाट पाहत होतो या स्पर्धेसाठी. या ओरिजिनल 40+ संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच या ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशन अंतर्गत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेब यांचं इथे आगमन झाले. आपलं खूप खूप स्वागत आहे. जय सावरदेव 40+ संघातर्फे. नक्कीच ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. ह्या 40+ संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मोतीराम दादा चोरगे साहेब यांचं इथे आगमन झालं. आपलं खूप खूप स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्यांच्यासोबत नक्कीच आपण पाहू शकता अनंता केने जे सेवन स्टारचे अध्यक्ष आहेत. ओमसाई आमनेलोणचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचंसुद्धा आगमन, त्यांचंसुद्धा स्वागत. त्यानंतर लखन पटेल आपलंसुद्धा हार्दिक स्वागत. त्यानंतर रामकृष्ण काकडे आपलेसुद्धा हार्दिक स्वागत. त्यानंतर अजित पटेल आपलंसुद्धा हार्दिक स्वागत. तर नक्कीच आपण बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. तर नक्कीच तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहत आहोत जय सावरदेव चषक 2026 ऑर्गनाइज बाय ओरिजिनल 40+ जय सावरदेव किरवली. यावेळेस चांगला फटका डाऊन दी ग्राउंड खेळलाय. पुन्हा एकदा विनोद लेफ्टी येतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळते. 23 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. आपण पाहत आहोत क्वार्टर फायनलचा सामना सावदे स्पोर्ट्स सावदे विरुद्ध जय सावरदेव 40+ किरवली. टॉस आल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करतोय सावदे स्पोर्ट्स सावदे संघ. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे डावातील. धावफलकावरती धावा फक्त 23 धावा 24 झाल्या. ओके, यावेळेस फुलरलेनचा चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. चला सावदे स्पोर्ट्स सावदे संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि किरवली संघ आपण सलामीची जोडी त्वरित पाठवायची आणि त्या षटकं कमी करण्यात येतील. इतकी मोठी स्पर्धा आहे परंतु वेळेअभावी आपल्याला षटकं कमी करावी लागतील. तर अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडीबाद 25 आणि विजयासाठी 26 धावांचे लक्ष्य जय सावरदेव स्पोर्ट्स किरवली संघासमोर. नक्कीच आपण व्यासपीठावर पाहू शकता या असोसिएशनचे ओरिजिनल 40+ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंददादा चोरगे साहेब आणि त्यांच्यासोबत अनेक मान्यवर आपण पाहू शकता. चला सावदे स्पोर्ट्स सावदे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. यानंतर SK सापे संघ आपण रेडी राहायचं टॉससाठी. नक्कीच या स्पर्धेमध्ये काल नक्कीच आई गावदेवी धामणगाव संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर टॉप 4मध्ये बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाने सुद्धा प्रवेश केलेला आहे परंतु त्यांचा पराभव झाला काल सेमीफायनलमध्ये धामणगाव संघासमोर.
तर नक्कीच काय घडते काय बिघडते ती पुढील 3 षटकासाठी मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मॅन फ्रॉम निंबवली गोरसई मनोज ठाकरे सर. धन्यवाद विजय दादा. तर चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या लवकर. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर भिवंडी 40+ भिवंडी 40+ असोसिएशनचे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओरिजिनल 40+चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ध्यानदादा चोरगे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती. आपण पाहिलं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं आदरण नाव घेतलं जाते कमी तिथं आम्ही अशी भूमिका नेहमी केली जाते. गोरगरिबांचे कैवारी आणि या विभागामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्यांचं खूप काम आपल्याला पाहायला मिळते. असे तुम्हा सर्वांचे लाडके या ठिकाणी उपस्थित दयानंद चोरगे साहेब यांना आपण पाहू शकता. आपण पाहिलं तर काल या स्पर्धेचा आगाज झाला, सुरुवात झाली, उद्घाटन सोहळा पाहिला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं त्यांचे सुपुत्र वीरेंद्रदादा चोरगे साहेब आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाले होते. तर या ठिकाणी चला खेळायला सुरुवात करूया. विनंती असेल आपण वेळ कमी खर्च करून सौंदर्य स्पोर्ट्स सौंदर्य संघाने आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 25 धावा जमा केल्या आणि 26चं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे. पाहूया आयोजक टीम अर्थात आपण पाहतोय की जय सावरे देव किरवली टीम फाईट करते त्याच्या अगेन्स्ट. आणि याच्यानंतर आपण पाहतो यातील विजेता संघ आपण सापे टीमची 2 हात करेल. त्याच्यानंतर काल खऱ्या अर्थाने खूप चांगली खेळी पाहायला मिळाली गावदेवी धामणगाव टीम ही फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. संजय पाटील पहिला चेंडू घेऊन टर्न होत आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेला आहे. सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. सौंदर्य स्पोर्ट्स सौंदर्य संघाची ती जिद्द आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप महत्वपूर्वक. मात्र या दोन्ही फॉर्मॅटला चिरत आता धावसंख्या चांगली बनवावी लागेल या ठिकाणी, कारण जमापुंजी कमी आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर सौंदर्य संघाची. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण प्रबल दावेदार करावा लागेल. प्लेस खोदून काढले ऑन साईडला, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, पोचला जाईल का? आणि त्या ठिकाणी पोचला गेला आहे. भरपूर भरपूर चांगलं एफर्ट लावला गेला. चेंडूला या ठिकाणी थांबवलं गेलं. पाहतोय आपण 2च धावा घेतल्या जात आहेत. 3 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतंय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी बुवा आहे संजय बुवा, चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी. पाहतोय आपण संजय पाटील या ठिकाणी. पाहूया टर्न होते गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा. आता मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, खाली रिझन आहे. हा चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा पार, येतोय चौकार. यस, या ठिकाणी पाहतोय आपण की नावासाठी काम बोलत आहे आणि कामाचे एक ओढ लागलेली गोर गरिबांसाठी आपण नेहमी पाहतोय. संस्थापक अध्यक्ष आपण पाहिलं तर ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशनचे आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सर्वांचे लाडके दमदार व्यक्तित्व या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय जल्लोषात त्यांचं स्वागत फटाकड्यांच्या आतिषबाजीने केलं गेलं. या ठिकाणी पाहूया पुढे चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. इथेही गॅप शोधला गेला आहे. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. अजून चेंडू जातो सीमा पार, येथे पुन्हा एकदा चौकार. पाहतोय चौकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सन्मान तुकाराम बजागा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ती कंप्लीट होते का? संजय आहे त्या ठिकाणी, त्याच्या वाक्या बाहेर. चेंडू मात्र जातो सीमा पार, चौकार. हॅट्रिक कंप्लीट केली आहे.
या ठिकाणी 2000 रुपये हे घोषित केले गेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. चौकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट जरूर केली आणि सन्माननीय तुकारामजी बजागे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा केले गेले आहेत. पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक 3 चौकारांची आतिषबाजी मनोहर आज चारे बाजूने दिसतोय. गोलंदाजी काय फलंदाजी काय सर्व काय ओके मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बरोबर प्रभुत्व मिळवलं गेलं आहे. कारण धावा जमा करायच्या आज 26 आणि आता झाल्यात 17 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 9 धावाची आवश्यकता आहे विजयासाठी. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने संस्थापक अध्यक्ष व्यासपीठावरती त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आयोजक टीम मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवत आहे या ठिकाणी सौंदर्य स्पोर्ट्स सौंदर्य टीम समोर. तर चला सापे संघाचा संघ नायक आपण या टॉस बॉक्स मध्ये चला विलंब लावू नका. यस आहे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने वेळेला महत्व देणं गरजेचं आहे आणि बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आपण पाहतोय 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभी नाही तो कभी नाही. पाहूया गोलंदाजी मार्कवरती टर्न होतंय. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती. वड शॉट चेंडूला फेकून दिला जाता सीमा पार षटकार. अभिमन्यू पाटीलचं स्वागत षटकाराने या ठिकाणी केलं जाते. धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता या ठिकाणी बॅट वरती आला नाही हवं तसा. पाहूया 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. आता मात्र 2 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. मनोहर येतोय स्ट्राईक एंडला. पाहूया विनिंग पटका त्याच्या बॅट मध्ये येतोय का. कारण आज दिवस चांगला आहे. गोलंदाजी असो बॅटिंग असो चौ बाजूने त्यांच्या बोलबाला राहिला आहे गोलंदाजी आणि कामगिरीचा. यावेळेस क्या बात आहे. हलक्या हाताने चॉप केल्या गेल्या दिशा दिली. सिंगल घेतली जाते. सिंगलने खेळ पुढे. आता मात्र धावसंख्या जी आहे लेवल झालेली आहे. बरोबरी झाली आहे. आता 1 धावेची आवश्यकता फक्त विजयासाठी. राजेंद्र भंडारे आपण पाहिलं तर चांगला खेळ त्यांचाही पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण आणि विनिंग धाव घेतली गेली आहे. आपण मॅन ऑफ द मॅच देऊच तोपर्यंत आपण नाणेफेक करून घेऊया. चला लगेच या किरवली टीमचे संघ नायक. चला या पटकन आपण लगेच नाणेफेक करूया. तर चला